नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर। आज आपण चर्चा करणार आहोत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्ली दारू धोरण प्रकरणाबद्दल। याच प्रकरणाची सुरुवात, आरोप, न्यायालयीन प्रक्रिया आणि आतापर्यंतची घडामोडी याबद्दल आपण माहिती बघणार आहोत, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। मित्रांनो, दिल्ली सरकारने 2021 मध्ये नवीन दारू धोरण लागू केले। या धोरणानुसार दारू विक्रीचे लायसन्स खाजगी विक्रेत्यांना देण्यात आले आणि सरकारने दारू विक्रीतून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ करण्याचा उद्देश ठेवला। मात्र या धोरणावर अनेक आरोप झाले। काही निवडक विक्रेत्यांना फायदा देण्यासाठी हे धोरण तयार करण्यात आले। या धोरणावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर केंद्रीय अन्वेषण ब्युरो CBI आणि प्रवर्तन संचालय ED यांनी चौकशी सुरू केली। आरोप होते की दारू विक्रेत्यांकडून लाच घेऊन त्यांना अनुकूलता देण्यात आली। या प्रकरणात दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्यावरही आरोप झाला। CBIने अरविंद केजरीवाल यांना एप्रिल 2023 मध्ये समन्स पाठवले आणि त्यांची 9 तासाहून अधिक वेळ चौकशी केली। त्यानंतर मार्च 2024 मध्ये EDने त्यांना अटक केली। त्यावर आरोप होते की त्यांनी दारू धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये भ्रष्टाचार केला। मित्रांनो, केजरीवाल यांच्या अटकेनंतर त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज केला। सुरुवातीला त्यांना जामीन नाकारण्यात आला, परंतु सप्टेंबर 2024 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने त्यांना 10 लाख रुपये जामिनीवर जामीन मंजूर केला। मित्रांनो, या प्रकरणामुळे दिल्लीच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली। आम आदमी पार्टीने या आरोपांना राजकीय सूड म्हणून संबोधले, तर विरोधी पक्षांनी केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी केली। या प्रकरणामुळे दिल्ली सरकारच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले। सध्या केजरीवाल जामिनावर बाहेर आहेत आणि प्रकरणाची सुनावणी सुरू आहे। न्यायालयीन प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही, त्यामुळे अंतिम निर्णयाची प्रतीक्षा आहे। या प्रकरणाचे परिणाम दिल्लीच्या राजकारणावर आणि केजरीवाल यांच्या राजकीय भवितव्यावर मोठा प्रभाव टाकू शकतात। मित्रांनो, अरविंद केजरीवाल आणि दिल्ली दारू धोरण प्रकरण हे दिल्लीच्या राजकारणातील एक महत्त्वपूर्ण प्रकरण आहे। या प्रकरणाच्या पुढील घडामोडीवर आपली नजर राहील। हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।